नमस्कार. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो खूप महत्त्वाचा आहे, पण त्यावर तितकं बोललं जात नाही. व्हिटॅमिन डी. हो, व्हिटॅमिन डीची कमतरता. ही एक अशी छुपी आरोग्य समस्या आहे जी भारतातल्या लाखो करोडो लोकांना त्रास देते. आणि आता आकडा ऐका. भारतात असं म्हटलं जातं की जवळपास 80% लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. 80%! हा आकडा खरंच खूप मोठा आणि धक्कादायक आहे. म्हणजे बघा ना, आपल्या आजूबाजूला, कदाचित आपल्याच घरात कुणाला तरी ही कमतरता असू शकते. पण मग एक प्रश्न मनात येतो नाही का? आपला देश तर सूर्यप्रकाशाने भरलेला आहे. मग तरीही ही कमतरता इतकी कॉमन का आहे? काय कारणं आहेत यामागे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, यावर उपाय काय? चला तर मग ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की व्हिटॅमिन डी कमी का होत आहे. याचं एक मोठं कारण आहे आपली बदललेली जीवनशैली. हे बघा, पूर्वीचं आणि आत्ताचं आयुष्य किती फरक आहे नाही का? आधी कसं होतं, आपण बाहेर खेळायचो, अभ्यासही कधी कधी बाहेर व्हायचा, कामासाठी उन्हात फिरावं लागायचं, म्हणजे नैसर्गिकरित्या ऊन लागायचंच. पण आता आपलं सगळं आयुष्य झालंय इंडोर, घरात किंवा ऑफिसमध्ये. आणि जरी बाहेर गेलोच तरी आपण लगेच सनस्क्रीन लावतो. त्यामुळे होतं काय की सूर्यकिरणं त्वचेपर्यंत पोचतच नाहीत आणि मग व्हिटॅमिन डी तयारच होत नाही. फक्त जीवनशैलीच नाही, अजूनही काही कारणं आहेत. जसं की आपल्या त्वचेचा रंग. ज्यांची त्वचा थोडी गडद असते त्यांच्यात सूर्यप्रकाश कमी शोषला जातो. आपल्या रोजच्या जेवणातही व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ कमी असतात. आणि हो, जे लोक नाईट शिफ्टमध्ये काम करतात त्यांना तर दिवसाचं ऊन घेणं शक्य होत नाही. हे सुद्धा एक मोठं कारण आहे. अच्छा, मग ही कमतरता ओळखायची कशी? आपलं शरीर ना आपल्याला छोटे छोटे सिग्नल्स देत असतं. आपण फक्त त्याकडे लक्ष द्यायला हवं. चला बघूया, ही लक्षणं कोणती असू शकतात? तुम्हाला असं होतं का की सतत थकवा येतोय, काही काम न करताही मरगळ वाटतेय, किंवा तुमची इम्युनिटी कमी झालीय आणि सारखं आजारी पडताय? ही सगळी व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणं असू शकतात. इतकंच नाही, हाडं दुखणं, सांधे दुखणं, मसल्समध्ये वेदना, केस गळणं किंवा अगदी चिडचिड होणं, हे सगळं संकेत असू शकतात की तुमच्या शरीराला व्हिटॅमिन डीची गरज आहे. पण घाबरण्याचं काही कारण नाही. सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की यावरचे उपाय खूप सोपे आणि नैसर्गिक आहेत. व्हिटॅमिन डी मिळवण्याचे 2 मुख्य सोर्स आहेत. एक म्हणजे सूर्यप्रकाश आणि दुसरा म्हणजे आपला आहार. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात सोपा उपाय, आणि हो, अगदी फुकटचा उपाय, तो म्हणजे सूर्यप्रकाश. पण ऊन कधी आणि कसं घ्यायचं हे महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, दुपारचं ऊन म्हणजे साधारण 12 ते 4च्या दरम्यानचं ऊन हे सगळ्यात जास्त फायदेशीर असतं. रोज फक्त 15 ते 20 मिनिटं. आणि हो, या वेळेत सनस्क्रीन लावू नका. शक्यतो हातपाय उघडे ठेवा, म्हणजे ऊन थेट त्वचेवर लागेल आणि शरीर आपोआप व्हिटॅमिन डी तयार करेल. आता बोलूया आहाराबद्दल. सूर्यप्रकाशासोबतच काही पदार्थांमधूनही आपल्याला व्हिटॅमिन डी मिळू शकतं. जे मांसाहारी आहेत त्यांच्यासाठी अंड्याचा पिवळा बलक आणि साल्मनसारखे मासे खूप चांगले आहेत. आणि जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी मशरूम, चीज आणि हो, आजकाल बाजारात फॉर्टिफाईड दूध, दही, ज्यूस मिळतात. फॉर्टिफाईड म्हणजे काय, तर कंपनीने त्यात वेगळं व्हिटॅमिन डी ॲड केलेलं असतं. ते सुद्धा चांगले पर्याय आहेत. इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी लक्षात ठेवली पाहिजे. अनेक लोक, विशेषतः जे हेल्थ कॉन्शियस असतात, ते फक्त अंड्याचा पांढरा भाग खातात. पण खरी गंमत तर ही आहे की व्हिटॅमिन डी त्या पिवळ्या बलकात असतं. त्यामुळे जर व्हिटॅमिन डी हवं असेल तर पूर्ण अंड खाणं खूप महत्त्वाचं आहे. ही चूक करू नका. ठीक आहे, आपण ऊन आणि आहाराबद्दल बोललो, पण हे करूनही जर फरक पडत नसेल तर पुढची पायरी काय? तर मग डॉक्टरांचा सल्ला घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. डॉक्टर काय करतील? ते एक साधी ब्लड टेस्ट करायला सांगतील. या टेस्टने आपल्या शरीरात व्हिटॅमिन डीची लेवल किती आहे हे अगदी अचूक कळतं. नॉर्मली ही लेवल 30 to 50च्या रेंजमध्ये असायला पाहिजे. एकदा काही लेवल कळली की मग पुढे काय करायचं हे ठरवणं सोपं जातं. आणि समजा कमतरता खूपच जास्त असेल तर डॉक्टर तुम्हाला सप्लिमेंट्स म्हणजे गोळ्या किंवा इंजेक्शनही देऊ शकतात. पण इथे एक गोष्ट ठामपणे लक्षात ठेवा, स्वतःच्या मनाने कधीही सप्लिमेंट सुरू करू नका. त्याचा डोस किती असावा हे फक्त डॉक्टरच ठरवू शकतात. त्यामुळे नेहमी प्रोफेशनलचाच सल्ला घ्या. तर मग आज आपण व्हिटॅमिन डी बद्दल बरंच काही जाणून घेतलं. आता जाता जाता फक्त एक प्रश्न.
आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी आपण उद्यापासून रोजच्या धावपाळीतून फक्त 15 मिनिटं उन्हासाठी काढू शकतो का? हा एक छोटासा बदल आपल्या आयुष्यात खूप मोठा चांगला फरक घडवू शकतो. काय वाटतं? नक्की विचार करा.